हाय हॅलो नमस्ते। मी आज कोबीची वडी दाखवते आहे। त्यासाठी कोथिंबीर कोबी किसून घेतलाय, हळद मीठ गरम मसाला मिरची आलं आणि लसूण तीळ हे आता मी वाटून घेते मिक्सरमध्ये। हे आपल्याला जाळ घेतलेले तुझे दोन माझी बघितलंस हो बघितलं बरं ऐक 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 दे चल दे ब्रँड आहे द्यायचं तो ओवा टाकते आणि हे सगळं मिक्स करते। एक वाटी बेसन घेते, याच्यात तांदळाचं पीठ थोडंसं आहे, अजून लागलं तर मग घेईन। एक वाटी बेसन घातलंय हे भांडं भरून, आणि अजून लागलं तर घेईन। एक झाली, आता ह्याच्यात दुसरी करते, दुसरं बनवते। पाणी गरम करायला आधीच ठेवलंय, त्याच्यात आता ही ठेवते। कोबीच्या वड्या अशा 20 मिनिटं बरोबर उकडून घेतल्यात। आता ह्याची चांगले शिजले आहेत, आता कट करून घेते। तसेच हे काढून घेते, ही घेतली तसे। कोबीच्या वड्या तयार आहेत। मस्त गरमागरम कोबीच्या वड्या तयार आहेत। आता मी ह्यातले थोडे फ्राय करून घेते। हे डीप फ्राय पण होतात, सॅलो फ्राय पण होतात, आणि फ्रीजमध्ये 5-6 दिवस चांगले टिकतात। जेव्हा पाहिजे तेव्हा थोडे थोडे तुम्ही फ्राय करून घेऊ शकता। माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, प्लीज प्लीज। पलटून घेते। गरमागरम कोबीच्या वड्या तयार आहेत।